हाय हॅलो, कशा आहात सर्वजण? तर बघा, तुम्हालाही केस स्मूथ, सिल्की आणि लांब पाहिजे असतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर बघा, आपले लांब पण केस असतात, पण खूप असे जाड आणि खूप रफ असतात. तर तसे केस लांब असूनही काही फायदा नाही. ते केस दिसायला छान दिसत नाहीत. तर तुम्हाला हे असे स्मूथ, सिल्की, मऊ असे केस पाहिजे असतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर बघा, इथं आपल्याला लागणारे जवस जवस मला वाटते प्रत्येकाला माहित असेल, आणि नसेल तरी तुम्ही किराणा दुकानात जाऊन मागवू शकता. लगेच भेटतं जवस. जवसाची चटणी ह्या गोष्टी पण तुम्हाला माहित असतील. तर जवसाची चटणी पण आपल्या शरीरासाठी खूप छान असते. जमलं तर तुम्ही ती पण खात जावा. तर इथं मी जवस गरम करायला घेतले जरा. कारण ते पहिल्यांदा आपल्याला थोडं गरम करून घ्यायचंय, आणि ते खूपच जास्त उडत होतं बाहेर कढईच्या पण. त्यामुळे मी ताट झाकून घेतले आणि कमी गॅसवर त्याला छान गरम करून घ्यायचंय आपल्याला. तर बघा, जवस आपल्या केसांसाठी खूप छान असा, म्हणजे खूप स्मूथ सिल्की. आता आपल्याला कुठं लग्न आहे का आहे, आपल्याला केस आपल्याला छान हवेत ना, त्यावेळेस ही रेमेडी नक्की तुम्ही ट्राय करा. तर बघा, इथं मी जवस भाजून घेतलेत, आणि भाजलेले जवस असे कोरडे खाल्ले तरी खूप छान लागतात. तर बघा, इथं आपल्याला जवस म्हणजे सगळेच लागणार नाही. मी भाजून घेतलेत, पण ह्यातले मी जे आपल्याला लागतात तेवढेच मी वापरणार आहे. तर बघा, जवस पासून आपली खूप छान असं जेल बनतं. तुम्हाला माहित असेल किंवा काहींना नसेल, तर खूप छान असं जेल बनतं, आणि ते जेल मी आज बनवणार आहे. आणि ते जेल आपल्या केसांना स्मूथ सिल्की बनवतं, आणि आपली केस गळती थांबती. म्हणजे स्मूथ सिल्की केस झाले का गुत्ता जास्त होत नाही, आणि ते बरोबरच आपले केस कमी तुटतात, कमी गळतात. त्यासाठी ही रेमेडी आहे. तर मी 2च चम्मच जवस घेतले. जास्त जवस घेतलं तर ते खूप दाट होईल. ते म्हणजे गाळताही येत नाही. त्यामुळं 2 चम्मच भरपूर आहेत. तर ते आपल्याला छान मिक्स करून घ्या, आणि त्यानंतर आपल्याला ते गॅसवर ठेवायचे आहेत. गॅसवर पण ते कमी गॅसवर उकळावा पूर्ण. त्यातले म्हणजे जेल बाहेर येतं मनाने. खूप छान बनतं ते जेल. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती छान प्रकारे जेल बनले. आणि हे जेल आपल्या केसांना खूप शाईन मारतात आपली केस. तर मी इथं बघू शकता छान उकळवून घेतले, आणि त्यानंतर आपल्याला आता हे जवस घ्यायचे गाळून. तर छान असं मी एका प्लेटमध्ये ते गाळून घेते. सहसा म्हणजे थोडं तर जास्त वेळ उकळवलं ना, तर ते अजिबात गळतच नाहीये. तुम्ही इथं बघू शकता, म्हणजे गळत नाहीये जरा जरा. त्यामुळं जेवढं पटकन म्हणजे उकळून होईल, आणि गरम गरम मध्ये ते थोडं बी गार होऊन तुम्ही तर गाळायला गेला तर अजिबातच गळत नाही. त्यामुळे थोडं तरी म्हणजे पूर्ण गरम असताना मग गॅसवरून उतरायचं आणि पटकन गाळून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता किती छान असं गर तयार झालाय. जो की आपल्या अंड्याचा वरचा म्हणजे तो व्हाईट भाग असतो ना, ते तसं तयार होतं सेम. तर ते तयार झालंय. तर हे झालं आपल्याला केस धुवण्या अगोदर लावायची रेमेडी. पण आपण जे तेल वापरतो ते पण 1 दिवस पूर्ण जवसचं लावून बघा. तेल बनवायचंय आता आपल्याला. तर इथं मी 2 चम्मच जवस मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. जवस आपल्या केसांना म्हणजे खूप छान असं हे करतं. त्यामुळं मुळं दाट होतात आपलं, म्हणजे मुळं चांगली कठीण होतात, केस गळायचे कमी होतात, आणि जे केस गळतायत ते थांबतात, बारीक केस उगवतात. तर इथं बघू शकता मी जवस बारीक करून घेतल्याने एवढा छान वास येतोय त्याचा. खावंसं की काय असं वाटतंय. एवढं छान झालंय ते. तर ते असं एकदम असं तेलकट बनतं म्हणजे बारीक केल्यानंतर. तर इथं मी आपलं खोबरेल तेल घेतलंय, जे की मी रेग्युलर वापर करते. तुम्हाला जे वापरायचे ते तुमच्या ह्यानं वापरा. कारण ज्याची त्याची चॉईस तेलाची वेगळी असू शकते. मला हे तेल पहिल्यापासूनच मला आवडतं, किंवा माझ्या केसांना छान सूट करतं, त्यामुळे मी हेच तेल वापरते. तर इथं बघू शकता आपल्याला हे तेल छान उकळवून घ्यायचंय. खूप छान असं उकळवून घ्या. कारण हे तेलात जे उतरणार आहे ते आपल्या केसांसाठी जे बेस्ट असणार आहे. त्यामुळे ते मी छान उकळवून घेणार आहे, आणि ते बी प्रत्येक गोष्ट कमी गॅसवर उकळवून घ्यायचं ट्राय करत जावा. जेवढं आपण कमी गॅसवर करू तेवढा त्याचा खूप छान असा रिझल्ट येतो. तर इथं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायच किती छान मी उकळवून घेतले. तर बघा, असं छान उकळवून घेतल्यानंतर तेलाचा पण कलर चेंज होतो. जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे पूर्णपणे की तेलाचा कलर चेंज झालाय. असा तेलाचा कलर चेंज होऊन दिवस तर ते कमी गॅसवर छान उकळवायचं. तर पहिल्यापेक्षा
खूप छान असा कलर आलाय. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे तेल गाळून घ्यायचंय. तर बघा संध्याकाळच्याला हे तेल केसांना छान मसाज करून लावायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळच्याला जे तुम्ही बघताय जेल ते अगोदर सकाळच्याला लावा. त्यानंतर केसांना छान अशी पिशवीनं हे करा किंवा तुमच्याकडे जे काय असेल ते लावून घ्या. कारण तसेच जेल लावून केस मोकळे ठेवू नका किंवा काहीतरी कॅरी बॅग वगैरे लावा. त्यानंतर मग तुम्ही केसांचा हेअर वॉश करा. तुम्ही तेल गाळल्यानंतर बघू शकता तेलाचा कलर किती चेंज झालाय. खूप छान असा कलर झालाय तेलाचा आणि हे तेल आपल्या केसांसाठी खूप छान आहे. तर हे तेल आपल्या केस गळती परत केस तुटत असतील आपले किंवा केसात डॅन्ड्रफ असेल तरीही खूप म्हणजे आपले जे काही केसांचे प्रॉब्लेम असतात त्यावर हे गुणकारी असं तेल आहे. खूप छान. तुम्ही फक्त स्कॅल्पला छान मसाज करून लावा. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटू नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.